श्रोतेहो नमस्कार. इंद्रधनुष्य कार्यक्रमामध्ये स्वास्थ्य रंग या मालेत मी रेडिओ सखी सुनेत्रा रेमणे आपलं मनपूर्वक स्वागत करते. श्रोतेहो, चांगले दात हे उत्तम आरोग्याचं लक्षण आहे असं आपण म्हणतो. पांढरे शुभ्र स्वच्छ दात आपल्या सौंदर्यात भर घालतात आणि म्हणूनच अशा मजबूत दातांनी आपल्याला अगदी शेवटपर्यंत साथ द्यावी असं आपल्याला सगळ्यांनाच वाटतं. एकंदरीतच दातांची काळजी कशी घ्यावी याविषयी आज आपण जाणून घेणार आहोत आणि त्यासाठी आम्ही आमंत्रित केलंय डॉक्टर क्षितिज जोशी यांना. नमस्कार डॉक्टर, कार्यक्रमात आपलं मनपूर्वक स्वागत. नमस्कार मॅडम, आम्हाला ऑल इंडिया रेडिओमध्ये बोलवल्याबद्दल खूप खूप थँक्यू, खूप खूप धन्यवाद. डॉक्टर, मला पहिल्यांदा असं सांगा की दात चांगले यावेत यासाठी आधी मुळात काही खबरदारी घेता येईल का? नक्कीच. चांगले दात येण्यासाठी सगळ्यात प्रथम म्हणजे आपल्याला आजच्या काळामध्ये जर आपण बघितलं तर भरपूर प्रोसेस्ड फूड आपण खातो. जसे की आपण फास्ट फूड खातो, बर्गर्स, पिझ्झाज, भरपूर वेळा चहा पितो, कॉफी पितो. तर प्रोसेस्ड फूडचं सेवन हे आपल्याला कमी करावं लागेल. दुसरी गोष्ट म्हणजे दात चांगले येण्यासाठी हे मूल जन्माला आल्यापासून आपल्याला त्याची काळजी घ्यावी लागते. मूल जन्माला आल्या आल्या बऱ्याचदा त्या मुलांच्या तोंडामध्ये दुधाचे दात आलेले असतात किंवा यायची प्रक्रिया ही 6व्या महिन्यापासून सुरू होते. जेव्हा दात यायला सुरुवात होते तेव्हापासनं लहान मुलांच्या बाबतीत त्यांच्या आईवडिलांनी ते स्वच्छ ठेवण्याची जबाबदारी घेतली पाहिजे. जेव्हा जशी जशी ती मुलं मोठी होतील तसं तसं रेग्युलर त्यांच्या आपल्या प्रत्येकाच्या डेंटिस्टकडे आपण त्यांना घेऊन जायला पाहिजे आणि व्यवस्थित त्या दातांची निगा राखली पाहिजे. मुलांचे दात जेव्हा यायला सुरुवात होते तेव्हापासूनच जर आपण काळजी घेतली तर पुढे ते दात चांगले राहतील. निश्चित. पण कधी कधी असं होतं की दात वेडेवाकडे येतात. मग असे वेडेवाकडे दात येऊ नयेत म्हणून नेमकं काय करावं? कसं आहे की वेडे वाकडे दात येतील किंवा नाही येतील हे खरं तर आपल्या हातात नाही. पण काही अशा गोष्टी आहेत की ज्याची काळजी आपण निश्चित घेऊ शकतो. त्याच्यामध्ये सगळ्यात पहिली गोष्ट अशी आहे की जेव्हा मुलांचे दात दुधाचे दात येतात त्यावेळेला सर्वप्रथम ते दात व्यवस्थित आलेत की नाही हे त्यांच्या पालकांनी लक्ष ठेवायला पाहिजे. जर त्यांना असं कुठे वाटत असेल की हे दुधाचेच दात मुळात वेडेवाकडे आलेत किंवा काही दात आलेच नाही आहेत तर ही सुरुवातीला एक आपल्याला इंडिकेशन असू शकतं की पुढचे जे येणारे परमनंट पक्के दात आहेत हे वेडेवाकडे येऊ शकतात. दुसरी गोष्ट आपण लक्षात ठेवली पाहिजे की जर दात वेडेवाकडे येत आहेत असं लक्षात आलं किंवा त्या दातांमध्ये फटी राहत आहेत हे आपल्याला लक्षात आलं तर साधारण एक 14 ते 15व्या वर्षी आपण आपल्या पाल्याला आपल्या ठरवलेल्या डेंटिस्टकडे घेऊन जाणं आवश्यक आहे. त्यावेळेला ते डेंटिस्ट त्याचं निदान करतील आणि त्यानुसार लागणारी ट्रीटमेंट, बऱ्याचदा ही ब्रेसेसची ट्रीटमेंट असते किंवा त्याला ऑर्थो ट्रीटमेंट म्हणतो किंवा आपण तारेची ट्रीटमेंट म्हणतो. ही ट्रीटमेंट 14 ते 15व्या वर्षी सुरू केली तर याचा सगळ्यात जास्त फायदा त्या मुलांना होतो. तिसरी गोष्ट आपण अशी लक्ष दिलं पाहिजे की क्लिपची ट्रीटमेंट ही बऱ्याच प्रकारची येते. त्यापैकी आपले डेंटिस्ट जी आपल्याला ट्रीटमेंट सुचवतील किंवा आपल्याला जी ट्रीटमेंट करून घेणं सोयीस्कर आहे त्यानुसार आपण लवकरात लवकर ती ट्रीटमेंट करून घेणं गरजेचं आहे. त्यानुसार वेडेवाकडे दात जरी आले असतील तरी त्यांना आपण साधारण 18 ते 19व्या वर्षापर्यंत सरळ करू शकतो. महत्त्वाची गोष्ट अशी आहे की जितक्या लवकर ही ट्रीटमेंट आपण करू, हे उपचार आपण करू, तितके चांगले रिझल्ट आपल्याला त्या दातांवरती बघायला मिळतील. जसं जसं एखाद्या व्यक्तीचं वय वाढत जातं तसं तसं ते दात हाडातून सरकवणं किंवा सरळ करणं हे कठीण जातं. सो वेडेवाकडे दात येतील किंवा नाही येतील हे आपण लगेच लहान असताना मुलं सांगू शकत नाही. पण जर ते आले असतील तर त्यांच्यावरती आपल्याकडे एक ठोस उपचार पद्धती निश्चित आहे. पूर्वी असं व्हायचं की दुधाचे दात पडायचे त्यानंतर पुन्हा दात नव्यानं यायचे. पण आता असं बघायला मिळतं की कधी कधी दुधाचे दात पडण्यापूर्वीच दात आलेले असतात. मग अशा वेळी नेमकं काय करायला हवं? बऱ्याचदा काय होतं की दुधाचे दात असताना परमनंट दात किंवा पक्के दात हे आधीच येतात. हे का होतं तर ह्याच्यामागे कारण असं आहे की प्रत्येक दात येण्याचा एक कालावधी आहे आणि तो दुधाचा दात पडण्याचाही एक कालावधी ठरलेला आहे. जेव्हा दुधाचे दात पडतात तेव्हाच त्या जागी पक्के किंवा परमनंट दात किंवा दाढा येतात. पण बऱ्याचदा प्रत्येकामध्ये व्यक्तीनुसार व्यक्ती वाढ होण्याची जी क्षमता असते किंवा जी एक टाईमलाईन असते ती बदलत असते किंवा ती वेगवेगळी असते. त्यामुळे बऱ्याचदा हा जो टाईमलाईन आहे हा ओव्हरलॅप होतो. म्हणजे जेव्हा दुधाचे दात ॲक्च्युली पडले पाहिजे होते तेव्हा ते पडत नाहीत पण ते उशिरा पडतात. अशी ज्या वेळेला कंडिशन येते किंवा सिच्युएशन येते
त्यावेळेला खालून येणाऱ्या पक्क्या दाढांना किंवा दातांना एक जागा हवी असते वरती यायला. बरोबर. ती जागा दुधाचे दात असल्याकारणे त्यांना मिळत नाही आणि त्यामुळे ते एकतर गालाच्या बाजूला येतात किंवा जिभेच्या बाजूला येतात. बऱ्याच जणांना वरच्या दातांच्या बाबतीत हे दात टाळूच्या बाजूला येतात. आता असं जर होत असेल तर पूर्णपणे दात येऊ द्यायचे. साधारण जेव्हा 14 ते 15 वर्षाची ही मुलं होतील त्यावेळेला एकदा व्यवस्थित त्या दातांचा चेकअप करायचा आणि त्याच्यानंतर आपण क्लिपची ट्रीटमेंट कुठल्या प्रकारे लागेल त्यानुसार ठरवायची. बऱ्याचदा हे वेडेवाकडे दात जर असतील किंवा आधीचे दात पडले नाहीत आणि त्याच्या आधीच परमनंट दात आले तर आपल्याला काही दुधाचे दात हे काढूनही टाकायला लागू शकतात. किंवा आपोआप ते दुधाचे दात काही उशीर होईल. मग समजा 13व्या वर्षी एखादा दात पडायचा असेल तो कदाचित 14व्या वर्षी पडेल. जर नैसर्गिकरित्या पडला तर उत्तम आहे, पण नाहीच पडला तर मग एखादा दुधाचा दात आपल्याला काढायला लागू शकतो. सो दुधाचे दात जरी असले आणि त्याच्या जागी वेडेवाकडे परमनंट दात आले तरी घाबरून जाण्यासारखं काही नाही आहे. जेव्हा वेळ येईल त्यावेळेला ते दात पडतील किंवा आपल्याला एखाद दुसरा दात हा काढून टाकावा लागेल. म्हणजे घाबरून जायला नकोय, अजिबात नाही. ते दात पडणार आहेतच. डेंटल ट्रीटमेंटला घाबरण्याची काही गरज नाही. पेशंट दात दुखायला लागला की घाबरतात. वेदना इतक्या तीव्र असतात की डॉक्टरांकडे जायचं आणि त्यानंतर पुढे ती ट्रीटमेंट घ्यायची ही भीती वाटतेच. पण एकंदरीतच म्हणजे हे त्रास होऊ नयेत किंवा या वेदना होऊ नयेत यासाठी दातांची निगा कशी राखावी? काय होतं की आधीचा काळ जर आपण बघितला डेंटिस्ट्रीचा तर ह्याच्यामध्ये बरीचशी कामं ही आपण वेदनारहित करू शकत नव्हतो, कारण त्या प्रकारची बुलीची इंजेक्शन्स अवेलेबल नव्हती. त्यामुळे मनामध्ये एक भीती बसलेली आहे की जर मला डेंटिस्टकडे जायचं आहे याचा अर्थ मला त्रास हा निश्चित होणार. बऱ्याच पेशंट्सना भीती जी असते ती मुळात डेंटल ट्रीटमेंटची नसते, पण त्याच्या आधी जी भूल घ्यावी लागते त्याची त्यांना भीती असते आणि त्याच्यामुळे बरेच पेशंट्स हे डेंटिस्टकडे जाण्यापासून खूप घाबरतात किंवा ते अवॉइड करतात. याचा परिणाम असा होतो की कमीत कमी वयामध्ये सुद्धा बऱ्याच जणांचे भरपूर दात किडलेले असतात. म्हणजे अशाही केसेस आहेत की ज्याच्यामध्ये 23व्या 24व्या वर्षी एखाद्या मुलामध्ये किंवा मुलीमध्ये फक्त भीतीपोटी त्यांनी काळजी घेतलेली नसते, ते कधी डेंटिस्टकडे गेलेले नसतात. इतक्या कमी वयामध्ये त्यांच्या तोंडामध्ये एकही चांगली दाढ शिल्लक नसते. बापरे. सो माझं सांगणं एवढंच आहे की डेंटिस्टकडे जाणं ही घाबरण्यासारखी गोष्ट नाही. वेळच्या वेळी जर आपण एखाद्या आजाराचा निदान केला तर त्याची व्यवस्थित जशी ट्रीटमेंट होते तसंच डेंटल ट्रीटमेंटच्या बाबतीत आहे. पुढची गोष्ट म्हणजे आपण दातांची निगा कशी राखावी. सगळ्यात पहिली गोष्ट अशी आहे की आजच्या काळामध्ये जे प्रोसेस्ड फूड आपण खाणं तर आपण थांबवू शकत नाही, पण आपण ते कमी करायला पाहिजे. त्याचं पोर्शन आपण कमी करायला पाहिजे. दुसरी गोष्ट म्हणजे आपल्या भारतीय संस्कृतीमध्ये कार्बोहायड्रेट रिच डाएट हे खूप प्रमाणात आपलं होतं. म्हणजे आपण पोळी खातो, आपण भाकरी खातो, आपण रोटी खातो, नान खातो, आपण भात खातो. सो ह्या सगळ्यांमध्ये कार्बोहायड्रेट्स भरपूर आहेत. कार्बोहायड्रेट ही अशी गोष्ट आहे की ज्याच्यामुळे आपले दात निश्चित किडू शकतात. जे जंतू दात किडवण्यासाठी कारणीभूत असतात त्यांना कार्बोहायड्रेट्सची खूप जास्त गरज असते. सो सर्वप्रथम आपल्या खाण्यामध्ये, आपल्या डाएटमध्ये कार्बोहायड्रेटचं प्रमाण हे लिमिटेड पाहिजे आणि प्रथिनं म्हणजे प्रोटीन्सचं प्रमाण हे सगळ्यात जास्ती पाहिजे. आपल्या डाएटपासून आपल्या दातांची निगा सुरू होते. दुसरी गोष्ट, खाणं खाऊन झाल्यानंतर व्यवस्थित चूळ भरणे किंवा गरज पडल्यास दात घासणे हे गरजेचं आहे. आजच्या काळात आपण दोनदा कधीच दात घासत नाही. 90-95% पेशंट्सना जेव्हा मी विचारतो तुम्ही एकदा दात घासता का दोनदा, तेव्हा एकदा दात घासतो, कधी कधी वाटलं तर तेही घासत नाही. बापरे. सो असं करून चालणार नाही. व्यवस्थित दोनदा सकाळी उठल्यानंतर आणि रात्री झोपण्याच्या आधी दात घासणं हे अतिशय गरजेचं आहे. दात घासताना आपण पेस्टचा आणि ब्रशचाच वापर केला पाहिजे. मिश्री, तंबाखू या बबूल याचा वापर करून चालणार नाही. तिसरी गोष्ट अशी आहे की दात घासण्याची जी पद्धत आहे ती सुद्धा अतिशय महत्त्वाची आहे. म्हणजे मी फक्त पेस्ट घेतली, वरच्यावर 1 मिनटं ब्रश फिरवला आणि चूळ भरली, याने दात स्वच्छ होत नाहीत. तर व्यवस्थित गोलाकार पद्धतीने आपण प्रत्येक दातावरनं तो ब्रश फिरवला पाहिजे आणि चांगली 3 ते 4 मिनटं आपण आरशासमोर उभं राहून दात घासले पाहिजेत. दात घासून झाल्यानंतर एकदा स्वतःहून आरशात व्यवस्थित बघितलं पाहिजे की आपले दात स्वच्छ झालेत की नाही.
चौथी गोष्ट जी आपण काळजी घेतली पाहिजे ती अशी की जरी आपण नियमित दात घासत असू तरी बऱ्याच जणांची अशी कंप्लेंट असते की अरे माझे दात खूप किडतात. ह्याच्या मागे दात किडण्यामागची कारणं भरपूर वेगळी आहेत. सो जरी तुम्ही दातांची व्यवस्थित निगा ठेवत असाल तरी साधारण 6 ते 8 महिन्यानंतर दरवेळेला तुम्ही तुमच्या डेंटिस्टकडे चेकअपसाठी जाणं गरजेचं आहे. पाचवी गोष्ट मी अशी सांगेन की दातांची निगा घेताना जेव्हा तुम्ही डेंटिस्टकडे जाता ते सांगतात की एखाद दुसरा दात तुमचा किडलेला आहे. ही कीड अगदी वरच्यावर जर असेल तर तिकडच्या तिकडे ती कीड काढून आपण नव्याने तिथे सिमेंट किंवा चांदीचं फिलिंग करू शकतो आणि तो दात तिथल्या तिथे व्यवस्थित आणि सुदृढ ठेवू शकतो. तो अशा काही गोष्टी आहेत ज्यांची आपण जर व्यवस्थित पालन केलं तर आपण या दातांची निगा ठेवू शकतो. दातांचं आरोग्य उत्तम राहावं आणि दातांच्या स्वच्छतेसाठी आपण जे मंजन वापरतो तर ते नेमकं कोणत्या प्रकारचं असायला हवं? हे तर आपल्या सगळ्यांना माहिती आहे की दात घासण्यासाठी आपल्याला टूथब्रश आणि टूथपेस्टचाच वापर आजच्या काळात करायला हवा. आपण बबूल वापरत असू किंवा आपण मिश्री वापरत असू या सगळ्या गोष्टी वापरून चालणार नाहीत. दुसरी गोष्ट अशी की टूथब्रश वापरताना आपण हे निश्चित केलं पाहिजे की हा ब्रश सॉफ्ट केसांचा आहे. म्हणजे त्या केसांना आपण ब्रिसल्स म्हणतो. जेव्हा तुम्ही मार्केटमध्ये जाऊन एखादा ब्रश विकत घेता त्या ब्रशच्या कव्हरवरती ते जे केस असतात त्यांची जाडी लिहिलेली असते. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे ज्या जाडीचे आपण ब्रश घेतो हे सॉफ्ट किंवा अल्ट्रा सॉफ्ट ह्या जाडीच्या ब्रिसल्सचे ब्रश पाहिजेत. बऱ्याचदा किंवा आधीच्या काळामध्ये मीडियम किंवा हार्ड जाडीचे ब्रिसल्सचे ब्रश आपण वापरायचो. ते वापरून चालणार नाहीत, त्याने दात झिजतात. सो टूथब्रश आपण जेव्हा वापरू त्यावेळेला त्याचे ब्रिसल्स हे सॉफ्ट किंवा अल्ट्रा सॉफ्ट पद्धतीचे असायला पाहिजेत. आता टूथपेस्ट किंवा मंजनचा जेव्हा आपण विषय येतो त्यावेळेला टूथपेस्ट तुम्ही कुठलीही वापरा पण त्या पेस्टमध्ये फ्लोराईड हा घटक असला पाहिजे. फ्लोराईड हा घटक काय आहे तर आपल्या दातांवरती जो जंतू संसर्ग होतो या जंतू संसर्गाला थांबवण्याचं काम हे फ्लोराईड करतं. सो कुठलीही पेस्ट जी आपण मार्केटमध्ये विकत घेऊ त्याच्यामध्ये फ्लोराईड आहे की नाही हे त्याच्या कव्हरवरती आपण वाचून बघितलं पाहिजे. बऱ्याचशा आयुर्वेदिक पेस्ट येतात की ज्यांच्यामध्ये फ्लोराईड हा घटक नसतो. सो फक्त ह्या पेस्टचा वापर कुठे होईल तर तोंडाला जर दुर्गंधी येत असेल तर फक्त स्वच्छ करण्यासाठी तो चांगला वास यावा याच्यासाठी उपयोगाला येईल पण दातांचं किडणं थांबवण्यासाठी त्याचा काही उपयोग होणार नाही. सो कुठलीही पेस्ट विकत घेताना त्या पेस्टमध्ये फ्लोराईड आहे की नाही हे आपण फक्त कव्हरवरती वाचून बघितलं पाहिजे. आता फ्लोराईड असेल तर हे किती असलं पाहिजे त्या पेस्टमध्ये तर ॲडल्ट लोकांसाठी किंवा प्रौढ लोकांसाठी त्याचं कॉन्सन्ट्रेशन हे वेगळं आहे वेरॅज लहान मुलांसाठी त्यांचं कॉन्सन्ट्रेशन वेगळं आहे. समजा प्रौढांमध्ये मोठ्यांमध्ये जर आपण बघायला गेलो तर त्या फ्लोराईडचं प्रमाण हे PPM मध्ये ठरवलं जातं. तर साधारण मोठ्यांसाठी ह्या फ्लोराईडचं प्रमाण हे 1300 ते 1500 PPM इतकं असलं पाहिजे वेरॅज लहान मुलांसाठी हे 800 ते 1000 PPM असं असलं पाहिजे. सो लहान मुलांना दात घासण्यासाठी एक वेगळी मंजन किंवा वेगळी पेस्ट येते वेरॅज मोठ्यांसाठी वेगळी पेस्ट येते. 3च गोष्टी आहेत. ब्रश जो आपण वापरू त्याच्यावरचे जे केस आहेत ब्रिसल्स आहेत हे सॉफ्ट किंवा अल्ट्रा सॉफ्ट पद्धतीचे जाडीचे पाहिजेत. दुसरी गोष्ट म्हणजे आपण पेस्ट वापरताना त्या पेस्टमध्ये फ्लोराईड हा घटक असला पाहिजे. तिसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे पेस्ट किती प्रमाणात घ्यावी तर अगदी एखाद्या वाटाण्याच्या आकारा एवढी आपण पेस्ट घेतली पाहिजे. पूर्ण टूथब्रशचा भाग पेस्टने भरण्याची गरज नाही. या 3 गोष्टींची काळजी आपण घेतली पाहिजे. म्हणजे योग्य प्रमाणात आणि योग्य प्रतीची पेस्ट आणि उत्तम ब्रश असं जर घेतलं तर आपण दातांचं आरोग्य चांगलं राखू शकतो. डॉक्टर, एकंदरीत दात किडू नयेत किंवा खराब होऊ नयेत असं प्रत्येकालाच वाटतं. ब्रश आणि पेस्ट योग्य प्रकारे हवीच पण अजून काही असे उपाय आहेत का की ज्यामुळे आपण किडीपासून रक्षण करू शकू? निश्चितच. दात का किडतात हे आपल्याला आधी समजून घेतलं पाहिजे. दात किडण्यामागे हा जंतू संसर्ग आहे बॅक्टेरिया याच्यामुळे हा दात किडण्याची प्रोसेस होते. आता दात किडणं हे आपण थांबवू शकतो का तर आपण हे थांबवू शकत नाही कारण त्याच्यामागे बरीच कारणं आहेत की काही वेळेला अनुवंशिक दात किडण्याचे प्रकार असतात की आईचे किंवा वडिलांचे दात खराब असतात आणि त्यामुळे मुलांचे दात खराब होतात. दुसरी गोष्ट म्हणजे आपण काय खातो आणि ते आपण किती वेळा खातो
याच्यावरती सुद्धा दात किडतील किंवा नाही किडतील हे ठरत असतं. तिसरी गोष्ट, आपल्या तोंडामध्ये असलेली लाळ ह्याची क्वालिटी कशी आहे ह्याच्यावरतीही ठरतं की आपले दात किडतील का नाही किडतील. आणि चौथी गोष्ट, जर आपण दुर्लक्ष करत असू तर आपले दात किडतील. सो सर्वप्रथम ही कारणं आहेत मेजर की ज्याच्यामुळे आपले दात किडतात. आता दात किडू नयेत यासाठी आपण काय काळजी घ्यायची, तर सगळ्यात पहिले आपल्या खाण्यामध्ये आपल्याला बदल करायला पाहिजे. जर आपण उठता बसता सकाळ दुपार संध्याकाळ कार्बोहायड्रेट्स खात असू, बाहेरचं खात असू, भरपूर कितीतरी कप चहा पित असू, कॉफी पित असू, दूध पित असू, तर ह्या गोष्टी चालणार नाहीत. घेतलेलं चालेल पण त्याचं प्रमाण आपल्याला कमी करायला पाहिजे. दुसरी गोष्ट म्हणजे आपलं अन्नाचं सेवन झालं, आपलं खाऊन झालं, जेवून झालं, सकाळचा नाश्ता झाला की आपण नेहमी व्यवस्थित चूळ भरली पाहिजे. मग ती चूळ तुम्ही नॉर्मल पाण्याने तरी भरा किंवा तुम्ही माउथवॉशचा तरी वापर करा. तिसरी गोष्ट अशी की जर दात किडतायत हे लक्षात येत असेल तर आपण त्वरित आपल्या डेंटिस्टना हे दाखवलं पाहिजे की माझे हे दात किडतायत, किंवा दर 6 महिन्याने आपण आपल्या डेंटिस्टकडे एक रेग्युलर चेकअपला जाणं गरजेचं आहे. बऱ्याचदा जे आपल्याला कळत नाही ते डेंटिस्टना दिसून येतं, कारण ते चेक करतात. तेव्हा जर लक्षात येत असेल की बाबा एखादा दात किंवा एखादी दाढ ही वरच्यावर किडते, तर तेव्हाच्या तेव्हा ती कीड काढून तिकडे तुम्ही व्यवस्थित दाताच्या कलरचं सिमेंट भरू शकता किंवा चांदी भरू शकता आणि अशा प्रकारे तो दात निरोगी राहू शकतो. समजा त्याच्याही पुढे जर अगदीच दुर्लक्ष झालं आणि आपल्याला वाटलं की अगदीच हा दात किडलाय किंवा त्यात खड्डा पडलाय, तर आजच्या नवीन काळानुसार आपण रूट कॅनल ट्रीटमेंट करून सुद्धा तो दात वाचवू शकतो. सो दात काढण्याची गरज नाही. अशा काही गोष्टी आहेत की ज्यांच्या मार्फत आपण दातांची निगा ठेवू शकतो आणि दात किडीपासून वाचवू शकतो. डॉक्टर, दात स्वच्छ घासावेत, नियमित काळजी घ्यावी, पण असं कधी कधी होतं की इतकी सगळी काळजी घेऊन सुद्धा दात किडण्याची शक्यता राहतेच. मग लहान मुलांच्या बाबतीत त्यांना त्या वेदना सहन करणं खूप कठीण होतं. मग अशा वेळी आधुनिक अशी ट्रीटमेंट आहे का की ज्या योगे ती ट्रीटमेंट केली असता मुलांचे दात किडण्याचं प्रमाण कमी होईल? निश्चित. सर्वप्रथम की लहान मुलांचे दात जास्त का किडतात, कारण त्या मुलांना समज नसते की मला दात घासायचे, किंवा ते भरपूर चॉकलेट्स खातात, आईस्क्रीम खातात, वेफर्स खातात, त्याच्यानंतर दातांची स्वच्छता ठेवली जात नाही. सो सगळ्यात पहिले ही त्या मुलांच्या आईवडिलांची जबाबदारी आहे की आपण त्यांचे दात काही खाऊन झालं की त्याच्यानंतर व्यवस्थित स्वच्छ केले पाहिजेत. किंवा चॉकलेट द्या, तर लहान वयात तर चॉकलेट खाणारच, पण ते कमीत कमी द्या. असं व्हायला नको की रोज आपण एक एक चॉकलेट देतोय किंवा रोज आपण बाहेरचं त्यांना खायला देतोय, हे चालणार नाही. हे जर आपण कमी केलं, थांबवलं, तर निश्चित दात किडण्यापासून आपण हे प्रमाण कमी करू शकतो. दुसरी गोष्ट अशी आहे की दात किडू नयेत यासाठी एक प्रिव्हेंटिव्ह किंवा प्रतिबंधात्मक उपाय आहेत आणि त्याला आपण फ्लोराईड वॉर्निश ट्रीटमेंट असं म्हणतो. म्हणजे जसं मी आधी सांगितलं की जे मंजन आपण वापरतो किंवा टूथपेस्ट आपण वापरतो त्याच्यामध्ये फ्लोराईड पाहिजे. हे का पाहिजे, तर हे दातांवरती होणारा जंतुसंसर्ग थांबवायला मदत करतं. आता फ्लोराईड वॉर्निश ट्रीटमेंट ही लहान मुलांमध्ये त्यांच्या दातांमध्ये, दुधांच्या दातांमध्ये केली जाते, ज्याच्यामध्ये फ्लोराईडचे जेल किंवा पेस्ट येतात, ज्या एका ठराविक ट्रेमध्ये ठेवून आपण ते लहान मुलांच्या दातांवरती ठेवून देतो. एक 15 ते 20 मिनिटासाठी ठेवतो आणि त्याच्यानंतर ते काढून टाकतो. फ्लोराईड ट्रेची जी ट्रीटमेंट आपण करतो याच्यामुळे फ्लोराईडचा संपर्क हा डिरेक्टली दातांशी येतो आणि जवळजवळ 15 ते 20 मिनटं हा संपर्क ठेवल्यामुळे त्या दातांवरती एक फ्लोराईडचा लेयर तयार होतो की ज्याच्यामुळे हे दात अजून घट्ट होतात, सुदृढ होतात आणि किडण्यापासून वाचवण्यासाठी आपल्याला मदत होते. तिसरी गोष्ट अशी आहे की आजच्या काळामध्ये बरीच मुलं ही ट्रीटमेंटसाठी तयार होत नाहीत, कारण त्यांना भीती असते, ते घाबरलेले असतात, किंवा आई वडीलही आपल्या पाल्याबद्दल खूप संरक्षित राहण्याची हे फॉलो करतात. सो त्याच्यामध्ये नवीन ट्रीटमेंट पद्धतीनुसार आपण बघायला गेलो तर पूर्ण भुलीच्या अंडरसुद्धा आपण लहान मुलांच्या दातांची ट्रीटमेंट करू शकतो, किंवा कॉन्शियस सिडेशन अशी सुद्धा एक पद्धत आहे ज्याच्यामध्ये आपण अर्ध्या भुलीच्या अंडर या मुलांची पूर्ण दातांची ट्रीटमेंट अगदी वेदनारहित प्रमाणे करू शकतो. सो अशा काही गोष्टी आहेत ज्या लहान मुलांमध्ये सुद्धा आपण या उपचार पद्धतींचा वापर करून त्यांचे दात व्यवस्थित ठेवू शकतो. पण ही ट्रीटमेंट दुधाचे दात असतानाच करायला हवी ना, की नंतर करून चालते? फ्लोराईडची ट्रीटमेंट ही शक्यतो दुधांचे दात असताना करणं गरजेचं आहे, पण कॉन्शियस सिडेशन किंवा पूर्ण भुलीच्या अंडर उपचार करणे
हे आपण कुठल्याही वयोगटातल्या व्यक्तीसाठी करू शकतो. बऱ्याचदा वयस्कर वयोगटातले व्यक्तीसुद्धा हे दातांच्या ट्रीटमेंटला घाबरत असतात किंवा त्यांना भरपूर अँझायटी असते. अशा केसेसमध्ये सुद्धा आपण पूर्णबोलीच्या अंडर दातांचं काम करू शकतो. ज्या पेशंट्समध्ये बरेच दात किडलेले आहेत किंवा बरेच दात खराब आहेत, वयामुळे किंवा एखाद्या आजारामुळे त्यांना सारखं डेंटिस्टकडे येणं जाणं शक्य नाही आहे, अशा पेशंट्समध्ये सुद्धा एकदाच आपण पूर्णबोलीच्या अंडर सगळी ट्रीटमेंट एकाच वेळेला पूर्ण करू शकतो. डॉक्टर, बऱ्याच जणांना दात दुखायला लागला किंवा एखादं काही अन्नकण दातात अडकला की दात कोरण्याची किंवा टोकदार वस्तूनं तो स्वच्छ करण्याची सवय असते. पण अशी जेव्हा वेळ येते तेव्हा नेमका तो दात कसा स्वच्छ केला पाहिजे, काय सांगाल? बऱ्याचदा हे खरं आहे की बऱ्याचदा दातांच्या मध्ये जर गॅप असतील किंवा फटी असतील किंवा जर ते दात किडलेले असतील तर त्याच्यामध्ये अन्नकण हे साठून राहतात आणि अन्नकण साठले की आपण खूप बेचैन होतो, सगळं काम बाजूला ठेवतो आणि पहिल्यांदा ते साफ करण्याच्या मागे लागतो. आणि अशा वेळेला जी गोष्ट सगळ्यात पहिले हातात लागेल त्याने आपण ते साफ करायला बघतो. मग ती एखादी काडी असेल, एखादी टूथपिक असेल, एखादं पेन्सिल असेल किंवा एखादं बॉल पॉईंट पेन असेल, जे हातात लागेल त्याने आपण ते काढायचा प्रयत्न करतो. पण ही चुकीची पद्धत आहे. याच्यामुळे आपल्या हिरडीला आणि दाताला इजा होऊ शकते. याच्याऐवजी मेडिकल स्टोर्समध्ये, औषधालयांमध्ये काही अशी उपकरणं मिळतात की जी वापरायला खूप सोपी आहेत, स्वस्त आहेत आणि 2 दाताच्या मध्ये जर अडकत असेल तर तीच जागा साफ करण्यासाठी हे वापरले जातात. मुख्यत्वे करून हे 2 प्रकारचे इन्स्ट्रुमेंट्स येतात. एक म्हणजे याला आम्ही डेंटल फ्लॉस म्हणतो, मग थोडक्यात हा एक प्रकारचा छोटा धागा असतो. आणि दुसरं म्हणजे इंटरडेंटल ब्रश किंवा त्याला आम्ही प्रॉक्झा ब्रश असं म्हणतो. या दोन्ही गोष्टींचं काम काय आहे की 2 दातांच्या मध्ये जर एखादं अन्नकण सापडलेलं असेल, अडकलं असेल तर ते व्यवस्थित आपल्याला साफ करता येतं. हा धागा जो असतो हा बरोबर 2 दातांच्या मध्ये जातो. त्याला एकदा दोन्ही दातांच्या मध्ये आत बाहेररित्या फिरवलं की व्यवस्थित ते साफ होतं. बऱ्याचदा जर अन्नकण हे खूप हिरडीमध्ये रुतलेलं असेल तर या धाग्याच्या साहाय्याने सुद्धा ते स्वच्छ होत नाही किंवा निघत नाही. अशा वेळेला दुसरा म्हणजे हा इंटरप्रॉक्सिमल किंवा प्रॉक्झा ब्रश हा कामाला येतो. जसा रेग्युलर दात घासायला आपण ब्रश वापरतो तसाच हा ब्रश असतो, फक्त हा खूप छोट्या साईजचा असतो आणि हा 2 दातांच्या मध्ये जाण्यासाठीच तयार केलेला असतो. तर तोच ब्रश आपण व्यवस्थित 2 दातांच्या मध्ये जी फट आहे किंवा हिरडीच्या आतमध्ये तो टाकायचा, व्यवस्थित स्वच्छ करायचा आणि एकदा चूळ भरायची. ह्या 2 गोष्टींच्या मार्फत जे 2 दाताच्या मध्ये काही अन्न अडकलं असेल हे व्यवस्थित साफ होऊ शकतं. डॉक्टर, आपण एकंदरीतच आपल्या बॉडीचं रुटीन चेकअप करत असतो, बरोबर. तसं दातांच्या बाबतीत सुद्धा आहे का, म्हणजे रुटीन चेकअप करणं? निश्चित. दात हे सुद्धा आपल्या शरीराचा एक अवयव आहेत. त्यामुळे इतर अवयवांसाठी आपण जसं डॉक्टरांकडे जाऊन, फिजिशियनकडे जाऊन चेकअप करतो रेग्युलरली, तसाच दातांचाही चेकअप करणं गरजेचं आहे. बऱ्याचदा असं होतं की 90% पेशंट्स हे जेव्हा दात ठणकायला लागतो तेव्हाच आपल्या डेंटिस्टकडे येतात. बरोबर. तोपर्यंत सगळं व्यवस्थित असतं. पण हा गैरसमज आहे. दात दुखत नाही याचा अर्थ दात खराब नाहीत असं होत नाही. बऱ्याचदा पेशंट्स असे येतात की जरा जरी दात किडला तरी खूप दुखतो किंवा अगदी दाताला होल पडला असेल, खड्डा झाला असेल तरी तो त्यांना कधीच दुखलेला नसतो. ह्याच्या मागचं कारण असं आहे की प्रत्येक व्यक्तीची रोगप्रतिकारशक्ती ही वेगळ्या पद्धतीने रिस्पॉन्स दाखवत असते. एखाद्या व्यक्तीमध्ये हा दात जरा जरी किडला तरी भरपूर दुखला, पण एखाद्यामध्ये अगदी खड्डा पडला तरी दुखला नाही. ह्याच्यामागे कारण हे आहे. महत्त्वाची गोष्ट अशी आहे की दात जर आपले किडत असतील तर आपण वेळच्या वेळी आपल्या डेंटिस्टकडे जाऊन रेग्युलर चेकअप करणे गरजेचं आहे. एखादा पेशंट आपण घेतला की ज्याच्यामध्ये दात भरपूर किडलेत, तो डेंटिस्टकडे जाणारच आहे. पण एखादा व्यक्ती असा आहे की मला कधीच आत्तापर्यंत दाताचा त्रास जाणवलेला नाही तर मी डेंटिस्टकडे का जाऊ, हा चुकीचा गैरसमज आहे. दरवेळेला 6 महिन्याने ते 8 महिन्याने आपण आपल्या जनरल डेंटिस्टकडे जाऊन पूर्ण दातांचा व्यवस्थित चेकअप करणं गरजेचं आहे. मी निश्चित सांगतो की 6 ते 8 महिन्यानंतर आपण चेकअप केला तर एखादा ना एखादा दात तरी आपल्याला किडलेला सापडणार. आपल्या तोंडामध्ये 32 दात असतात. सो 32 ऑपॉर्च्युनिटीज असतात दात किडण्यासाठी. सो एक तरी दात किडलेला हा निश्चित सापडू शकतो. सो त्या वेळेला त्या दातांची ट्रीटमेंट ही झाली पाहिजे. आत्ताच्या पद्धतीनुसार डिजिटल स्कॅनच्या मार्फतसुद्धा दातांचा चेकअप होऊ शकतो. त्या डिजिटल स्कॅनमध्ये पेशंटना प्रत्यक्षात आपण दाखवू शकतो की हा दात तुमचा असा किडलेला आहे.
आधीच्या काळात असं होतं की डेंटिस्ट फक्त बघायचे आणि सांगायचे अरे हा दात इकडे किडलाय, हा दात इकडे किडलाय, याला हे करायला लागेल, त्याला ते करायला लागेल. पण आता तशी पद्धत राहिलेली नाही आहे. आता हा पेशंट सेंट्रिक ॲप्रोच आहे की ज्याच्यामध्ये डिजिटल स्कॅन घेऊन किंवा पेशंटच्या दातांचे फोटो घेऊन त्यांना प्रत्यक्षात आपण प्रत्येक दाताचा काय प्रॉब्लेम आहे किंवा काय सिच्युएशन आहे हे आपण त्यांना दाखवू शकतो आणि चांगली समजवू शकतो. तिसरी शेवटी मी अशी गोष्ट सांगेन की डेंटिस्ट्री ही आता खूप पेनलेस आहे. भरपूर प्रकारच्या भुलीच्या औषधी आपल्याकडे अवेलेबल आहे. त्यामुळे आधी जशी डेंटल प्रॅक्टिस केली जायची आता तशी डेंटल प्रॅक्टिस केली जात नाही. पेनलेस डेंटिस्ट्री ही केली जाते. त्यामुळे पेशंट्सनी न घाबरता आपल्या डेंटिस्टकडे नियमित व्हिजिट दिली पाहिजे. आपण इंग्लिशमध्ये म्हणतो की प्रिव्हेन्शन इज बेटर देन क्युअर. बरोबर. हे सगळ्यात चांगली गोष्ट आहे. सो वेळच्या वेळी आपल्या डेंटिस्टची भेट घ्या, आपले दात तपासून घ्या, आपले दात निरोगी राहतील. म्हणजे दात दुखेपर्यंत वाट बघायला नको. निश्चित. 6 ते 8 महिन्यांनी जर आपण डॉक्टरांकडे गेलो तर नक्कीच म्हणजे आपल्याला पुढच्या ज्या काही वेदना आहेत त्या टाळता येतील. बरोबर आहे. डॉक्टर, दातांची काळजी आपण कशी घ्यावी याबद्दल तुम्ही श्रोत्यांना काय आवाहन कराल शेवटी? आवाहन म्हणजे सगळ्यात पहिले मी असं म्हणेन की आपल्याला माहिती आहे, मी मगाशी पण बोललो, प्रिव्हेन्शन इज बेटर देन क्युअर. दात किडण्याची वाट बघणं हे अतिशय चुकीचं आहे. सर्वप्रथम आपण ह्या गोष्टीची काळजी घेतली पाहिजे की जे खाणं आपण खातोय याच्यामध्ये जसं मी आधी म्हणालो की कार्बोहायड्रेट्सचं प्रमाण हे कमी असलं पाहिजे आणि प्रोटीन्सचं प्रमाण हे जास्त असलं पाहिजे. दुसरी गोष्ट म्हणजे आपण एखादं अन्न घेतोय हे दिवसातनं किती वेळा खातोय, कुठल्या कुठल्या प्रकारचं अन्न आपण खातोय, त्याचं सेवन करतोय, हे सुद्धा आपण लक्ष ठेवणं गरजेचं आहे आणि ते कमीत कमी असावं याची काळजी आपण घेतली पाहिजे. तिसरी गोष्ट अशी की प्रत्येक अन्न सेवन केल्यानंतर, जेवण झाल्यानंतर, सकाळचा नाश्ता झाल्यानंतर, रात्रीचं जेवण झाल्यानंतर आपण व्यवस्थित पाण्याने किंवा माउथवॉशने चूळ भरली पाहिजे, जेणेकरून कुठल्याही अन्नाचे पदार्थ आपल्या दाताभोवती शिल्लक राहता कामा नयेत. दात घासण्याच्या बाबतीत आळस न करता आपण दिवसातनं 2दा सकाळी उठल्यावरती आणि रात्री झोपायच्या आधी व्यवस्थित 2 ते 3 मिनटं टूथब्रश आणि टूथपेस्टच्या साहाय्याने दात घासले पाहिजेत. दात घासून झाल्यानंतर आरशासमोर उभं राहून आपण आपले स्वतःचे दात तपासले पाहिजेत की खरोखर स्वच्छ झालेत की नाही. दात घासून झाल्यानंतर कुठल्याही अन्नाचं किंवा दुधाचं, कॉफीचं, चहाचं सेवन आपण करता कामा नये, नाहीतर त्या दात घासण्याला काही अर्थ उरत नाही. पुढची गोष्ट मी अशी सांगेन की नियमितपणे आपण आपल्या डेंटिस्टकडे जाऊन आपल्या सगळ्या दातांची चेकअप केला पाहिजे. फक्त आपलाच नाही पण आपल्या पूर्ण परिवाराचा चेकअप आपण केला पाहिजे. साधारण 6 ते 8 महिन्याने आपण आपल्या डेंटिस्टची व्हिजिट घेतली पाहिजे. जर डेंटिस्टने सांगितलं आहे की एखादा दात कुठला तरी आपला हा वरच्यावर किडतोय तर तो दुखत नाही म्हणून त्याच्याकडे दुर्लक्ष करायचं नाही. त्याच वेळेला त्या दाताचं निदान आणि ट्रीटमेंट आपण करून घ्यायची, जेणेकरून आपले दात सुदृढ आणि निरोगी राहतात. डॉक्टर, तुम्ही इथे आलात आणि अतिशय मनमोकळेपणे आम्हाला दातांची काळजी कशी घ्यावी याबद्दल माहिती सांगितलीत. त्याबद्दल आकाशवाणी परिवार आणि आमच्या असंख्य श्रोत्यांच्या वतीनं मी आपले आभार मानते. धन्यवाद. थँक्यू. धन्यवाद मॅडम. श्रोते हो, इंद्रधनुष्य कार्यक्रमामधून स्वास्थ्यरंग या मालेमधून मी रेडिओ सखी सुनेत्रा रेमणे आता आपला निरोप घेते. परत भेट आहेच, तोपर्यंत नमस्कार. Indradhanusha